इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार मंडळी, आज मी आलो आहे कामगार मैदाना इथे आणि कामगार मैदान परळ इथे खूप मोठा असा फूड फेस्टिवल आहे। परळ फूड फेस्टिवल आणि या परळ फूड फेस्टिवलमध्ये बरेच असे दुकानं वगैरे आहेत आणि ह्या दुकानामध्ये तुम्ही खाऊ पिऊ शकता, परत काही शॉपिंगसाठी सुद्धा इथे उपयुक्त असे आहेत। आज पहिला दिवस आहे, थोड्या वेळापूर्वी तिथे आता उद्घाटन झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना घोषणा देत हे उद्घाटन यांनी केलेलं आहे। खूप सुंदर असं उद्घाटन केलं। त्यासोबतच अजून किती मिलिंद दादा किती दिवस आहे हे 12 तारखेपर्यंत आहे। 12 तारखेपर्यंत असणार आहे हे। आज 3 तारीख आहे आणि 3 तारखेपासून 12 तारखेपर्यंत तुम्ही मस्त खावा प्या, म्हणजे तुम्ही घरी जेवण नाही बनवलं तरी सुद्धा इथे येऊन तुम्ही मस्तपैकी खाऊ पिऊ शकता। नक्कीच इथे या आणि आस्वाद घ्या। इथे काही खाद्यपदार्थांचे लिस्ट तुम्हाला इथे दिसत आहे, तुम्ही बघू शकता। आणि हा जो कार्यक्रम असणार आहे हे बघा, आज 3 तारीख उद्घाटन सोहळा, 4 तारखेला होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे, 5 तारखेला चित्रकथी तालवादन आणि नंतर मग 6 तारखेला महाराष्ट्राची लोकपरंपरा, 7 तारखेला आहे डबलबारी, म्हणजे जी कोकणामध्ये जी फेमस असते डबलबारी ही असणार आहे। त्यानंतर मग तुम्हाला बघायला भेटणार आहे बुधवारी 8 जानेवारीला कराओके आहे। नंतर मग 9 तारखेला गुरुवारी नृत्य स्पर्धा आहे, 10 तारखेला मंगळागौर आहे, शुक्रवारी 10 जानेवारी, मग 11 जानेवारी दशावतार, शनिवारी म्हणजे कोकणातला परत एक पारंपरिक नाटक म्हणून आपण बोलू शकतो हे दशावतार असणार आहे। त्यानंतर मग पाककला स्पर्धा असणार आहे 12 जानेवारीला। अशा प्रकारे हा सोहळा असणार आहे। चला तर आपण जाऊया, इथे काय काय स्टॉल्स आहेत ते तुम्हाला दाखवतो। फक्त मंडळी असं आहे की आज आहे ना पहिलाच दिवस आहे आणि पहिला दिवस असल्या कारणाने मधून भरपूर 12 तारखेपर्यंत आहे हा कार्यक्रम आणि 12 तारखेपर्यंत असल्या कारणामधून भरपूर कमी स्टॉल्स आता सुरू झाले। कसं की उद्घाटन आता थोडा टाईमपूर्वी झालेलं आहे, तर मोजकेच काही स्टॉल्स आहेत ते मी तुम्हाला आता सध्या दाखवतो। त्यानंतर मग जे काही स्टॉल्स उघडतील पुढचे काही येणाऱ्या दिवसामध्ये ते तुम्हाला मी उद्या परवामध्ये दाखवेल। तर हा व्हिडिओ जो असणार आहे 2-3 दिवसाचा एक मिक्स व्हिडिओ असणार आहे। तर चला तर मग आपण जे आता स्टॉल्स आहेत ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो, नंतर मग पुढे त्यांच्याशी भेट जे मेन स्टॉल्स आहेत आणि प्राइसिंग वगैरे तुम्हाला इथे येऊन खायचं प्यायचं असेल त्यांचे तेही तुम्हाला मी दाखवतो। चला तर किती रुपयाला हा मोदक? 30 रुपये। ओके, धन्यवाद। ताईकडे नक्की या। आपल्या स्टॉलचं नाव काय? आमचं मैत्री कट्टा। मैत्री कट्टा, तर मैत्री कट्टा आहे बघा, हा स्टॉलचं नाव आहे। आणि मला काय मोदक आवडतात म्हणून मोदक घेतलेला आहे, टेस्ट करूया, बघूया कसा आहे। आता मी मैत्री कट्टा त्याच्याकडे आता सध्या पहिले मोदक मला खास करून आवडतात। म्हणजे आता सध्या आज शुक्रवार आहे, विनायक चतुर्थी आहे, विनायक चतुर्थीच्या निमित्ताने मी मोदक घेतलेले आहे। बाकी सगळं नॉनव्हेज वस्तू आहे ते आपण रविवारी खाऊ। सध्या आता मोदक खाऊन बघूया कसं लागतं। खूप चांगला मोदक आहे। यामध्ये बघा तुम्ही ना रवा हे केलेला आहे आणि चव पण खूप चांगला आहे, गोड आहे, थोडा का जास्त फार गोड नाही आहे, मीडियम गोड आहे आणि चांगला लागतो। तर मंडळी हा परळ लालबाग फूड फेस्टिवलमध्ये आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी मी आलो आहे इथे। तर ॲक्च्युली परवाच्या दिवशी मी इथे आलो होतो, पण तेव्हा काय ना बरेच असे गोष्टी इथे चालू झालेल्या नव्हत्या आणि आज एक विशेष असा एक कार्यक्रम आहे चित्रकथी, जो कोकणातला एक म्हणजे अजून बऱ्याच लोकांना हा माहीत नाही आहे। असं हे गोष्ट मी तुम्हाला पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती दाखवणार आहे। तर नक्कीच हा जो चित्रकथीचा हा जो कार्यक्रम आहे बघा। आणि त्यासोबतच मग इथे त्या दिवशी काय काय दुकानं जे चालू झाले नव्हते, आज सर्व दुकानं आणि भरपूर लोक आज आलेले रविवार असल्या कारणाने। तर 12 तारखेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे। तर 12 जानेवारी पूर्ण 10 वाजेपर्यंत हा असणार आहे हा कार्यक्रम। तर इथले काही जे स्टॉल्स आहेत खाद्यपदार्थ वेगवेगळे काही स्टॉल्स आहेत ते मी तुम्हाला एकदा फिरवणार आहे। आता त्यासोबतच चित्रकथीचा कार्यक्रम सुद्धा बघा। चला तर मग बघा, आता चित्रकथीचा जो सुरुवात करायला पूर्वी हा कार्यक्रम अशा पद्धतीने सादर होतो की देवळांमध्ये याची सादरीकरण केली जायची आणि देवळांमध्ये बैठकीची मांडणी अशी असते की कथेकरी एका ठिकाणी बसतो आणि त्याच्या समोर सगळी मंडळी बसते आणि चित्र साधारण 2x1.5च्या साईजची असतात। तर ही चित्र तुम्हाला दिसतील अशा रीतीने बसावं लागतं। त्यामुळे तुम्ही समोर जर इथे तुमच्या मांडलेले आहेत किंवा तुमच्या इथे येऊन घेऊन जर बसलात तर
ही कला तुमच्यापर्यंत खूप चांगल्या प्रकारे आम्हाला पोहोचवता येईल, आम्हाला त्याच्यासाठी मदत होईल. चित्रकथेचा आजचा हा 114वा प्रयोग तुमच्या समोर सादर करायला जाणार आहे. याच्या अगोदर महाराष्ट्र, गोवा, केरळ, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांमध्ये ट्रॅव्हलिंग शो करताना याचे प्रयोग मी केलेले आहेत. आणि याचा इतिहास सांगताना असं सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी याला राजाश्रय मिळाला होता आणि गुप्तहेरगिरीसाठी याचा वापर केला जात होता. तर मुघल सैनिक वगैरे काय कारवाया करतायत किंवा जनतेच्या मनात काय प्रश्न आहे, काय राजाबद्दलची भावना आहे, हे सगळं महाभारत रामायणाच्या कथातून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवलं जात होतं. त्यात आधुनिक प्रकारे आम्ही गिरीश कर्नाडजींचं हयवदन नाटक वाचलं आणि हे गिरीश कर्नाडजींचं हयवदन नाटकावरून त्यांची जी मुख्य कथा आहे देवदत्त, पद्मिनी आणि कपिल ती तुमच्या समोर सादर करायला जातोय. साधारण तासाभराचा हा कार्यक्रम असेल. कोकणातले किती जण असत पण इकडे? जवळपास 40-50%. होय ना? चला, सगळ्यांचं हार्दिक स्वागत. कोकणातले आणि घाटावरचे असतील, काय नाही, लोणावळा असलास तरी पण आपल्याला चालता सगळा. हा, तर मंडळी, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना म्हणजे अगदी यांनी फूड स्टॉल घालूचं म्हणल्यानी तरी सुद्धा त्यांनी पहिल्यांदा कोणाचं पूजन केलं नसत? हा, गणपती, बरोबर. त्यामुळे त्या गणपतीचं स्तवन करून आपण आपलाही कार्यक्रम सुरुवात करणार म्हणून म्हणतोय तर मंडळी, अभिषेक दुखंडे यांनी जे आता तुम्ही जी चित्रकथा पाहिली आहे ते आपण इथपर्यंत दाखवू शकतो. त्याचं कारण असं आहे की पुढे जी चित्रकथा आहे ना मंडळी, ती पुरेपूर जी त्यांनी लिहिलेली आहे आणि काही कलाकाराला त्याचा मान मिळावा म्हणून त्यासाठी त्याचे जे प्रयोग अजून तुम्हाला समक्ष बघायला भेटत. आणि हे जे मी व्हिडिओमार्फत जे दाखवते ते बरोबर नाही आहे दाखवता येणार, तुम्हाला बघायला सुद्धा मजा नाही येणार. त्याकरता तुम्ही जर का याचे जे प्रयोग तुम्हाला जर समक्ष बघता आले तर तेही भारी वाटेल. त्याचा मी वाटलं तर नंबर इथे फ्लॅश करत आहे आपल्या स्क्रीनवरती, तिथे जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कसंही प्रकारचं इथे कुठेही म्हणजे तुम्हाला चित्रकथेचा कार्यक्रम करायचा असेल तर त्यांना बोलवा. आणि त्याच प्रकारे हा जो प्रयोग केला होता त्याने चित्रकथेचा, हा खूपच सुंदर प्रयोग होता. तर एक नाटक पूर्णपणे मी डिस्क्लोज करू शकत नाही कारण त्याचंही ह्यावरती काहीतरी आपलं पोटपाणी आहे, त्यामुळे मी दाखवू शकत नाही. त्याकरता रिस्पेक्ट देण्यासाठी चित्रकथी त्याला कॉन्टॅक्ट करा आणि मग तुमच्या इथे ही चित्रकथी ठेवा. इथून पुढे व्हिडिओ तुम्हाला फूड जे होते तिथे वेगवेगळे जे खाद्यपदार्थ ते स्टॉल्स आहेत ते बघायला भेटतील. चला तर चित्रकथी बघून झालेली आहे आणि चित्रकथेचा थोडासाच मी एक पार्ट टाकू शकतो कारण मला परमिशन नसल्यामुळे. आता इथे भरपूर गर्दी जमलेली आहे आणि इथे बरेच असे स्टॉल्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. आणि इकडे या आणि 12 तारखेपर्यंत मस्तपैकी खाऊन पिऊन ते शो आहे चालू, भरपूर असे शो आहेत ते त्याचासुद्धा आस्वाद घ्या आणि खाण्याचासुद्धा आस्वाद घ्या. त्याला तर मी तुम्हाला दाखवतो. पहिला स्टॉल असा आहे
तर या भाऊंकडे याचं स्टॉलचं नाव आहे यमी फास्ट फूड आणि याच्याकडे बघा हे असं भेटतं पनीर टिक्का वगैरे आहे. परत तुम्हाला पास्ता भेटतं. त्या दिवशी इकडे मी मोदक खाल्ले होते, खूप छान होते. आणि अजून सुद्धा इथे काही पदार्थ आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. कसं आहे आता गिऱ्हाईक भरपूर वाढलेले आहेत, तर मी प्रत्येकाला त्रास देत बसणार नाही की काय काय गोष्टी हे तुमच्याकडे सांगा. तुम्हाला मी जे दाखवतो ते तुम्ही बघा आणि येऊ शकता. तर यांचा जो मेन्यू आहे मॉजिटो हब, तर मॉजिटो हबचा जो मेन्यू आपण बघूया. बघा असा हा मेन्यू आहे. परत चिंग्सवाल्यांचं इथे आहे स्टॉल आहे. आणि इथे श्री मुंबादेवी कोटीदारींचा इथे आहे. आणि पाणीपुरी वगैरे सगळं यांच्याकडे भेटत आहे. इथे लहान मुलांसाठी इथे ठेवलेलं आहे, जसे एन्जॉय करतात लहान मुलं. बघा तर मला खरं तर तुम्हाला सांगायला आवडेल की जे उड्या मारायचा जो स्पंज होता ना, त्या स्पंजमध्ये मी म्हणजे 10वीला पर्यंत होतो तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये जायचो. खूप म्हणजे हाईट वगैरे व्यवस्थित झाली होती तरी पण मला ते आवडायचं. नंतर मग त्या स्पंजवाल्यानेच बोललं की अरे बाबा तुला हाईट मोठा झाला आता नको येत जाऊ, एवढं मला ते आवडायचं. तर लहानपण आठवलं मला तिथे गेल्यावरती, हे बघितल्यावरती असं भेटत तुम्हाला बघायला भेटत आहे. परत पाणीपुरीसुद्धा आहे. त्यांना ज्या लोकांना हलकं फुलकं खायचं असेल ना तर पाणीपुरी येऊन खावा, पाणीपुरी येऊन खावा. आणि ज्यांना थोडं जेवायचं वगैरे आहे ते सुद्धा इथे पदार्थ तुम्हाला भेटत आहे. वैभव लक्ष्मी महिला बचत गट यांचं इथे गरमागरम तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे जास्त करून मंडळी कसं आहे ना, इकडे नॉनव्हेज पदार्थ भरपूर आहेत, व्हेज पदार्थ काही असे थोडेफारच आहेत. ज्या लोकांना यायचं 12 तारखेपर्यंत, पुन्हा एकदा सारखं बोलेल 12 तारखेपर्यंत आहे हे मेन आकर्षण. इथे मंडई ही पोपटी आहे. मंडई आता इथे ही रायगडची पोपटी फेमस. तर काकी किती रुपयापर्यंत ही आहे? मडकं जर घेतलं तर 500 रुपये आहे. 500 रुपये. प्लेट घेतली तर 300 रुपये प्लेट आहे. 3 प्लेटमध्ये. प्लेटमध्ये 4 चिकनचे पीस येतात, 2 अंडी, मका, बटाटा आणि वालाचे शेंगा. अच्छा. 2 माणसं खाऊ शकतात. 2 माणसं तुम्ही आरामात खाऊ शकता. तर काकीने अशा प्रकारे सांगितलं आहे की 300 आणि 500 रुपये असं आहे. तुम्ही इथे हे बघा, हे विकीचा हाऊस ऑफ कबाब करून आहे. इथे तंदूर वगैरे भेटता आहे. म्हणजे जरा व्हेजवाले जे बघत असतील ते जरा डोळे बंद करा. अरे मटन काय की चिकन काय? चिकन आहे का? तुमच्याकडे काही असे पदार्थ म्हणजे हे आहे जामून शॉट. जामून शॉट आहे, 50 रुपये 1 ग्लास आहे आणि माझ्या मुलाला फार आवडतो. कसं लागलं सांग त्यांना. कसं वाटलं सांग. कसं आहे? मस्त आहे, आवडलं.
गोड आहे का? गोड आहे का? गोड आहे? पण खानदेशी खाद्य संस्कृती जी आहे ते आपण इथे दाखवत आहोत. हे बघा इकडे मंडळी ही आहे पुरणपोळी. खानदेशी मोठीवाली पोळी असते ती. आमच्याकडे पुण्याकडे ना जरा बारीक बनवतात, एवढी मोठी नसते. याच्यावरती बनवली जाते, तव्यावर नाही बनवत ते, असं वेगळ्या याच्यावरती करून मग ती तयार होते. आता तिला उलटा करून मग उलट्या बाजूने भाजण्यात येईल. म्हणजे आता मी बघतो हा कसा लागतोय. जांभळाची टेस्ट येते थोडी थोडी. भाजणीचे थालीपीठ आहे, परत 2 भाकरी पेट अशा प्रकारे चिकन तुम्हाला इथे दिसत असेल. तर मंडळी अशा प्रकारे हा जो सोहळा आहे लालबाग परळ फूड फेस्टिवल हा इथे सुरू आहे, 12 तारखेपर्यंत आहे. तर नक्कीच या. बरेच आठवडाभर म्हणजे शनिवार रविवारपर्यंत असणार आहे. आज आहे 5 तारीख, म्हणजे 5 तारखेचा मी आजच्या दिवशी रविवारी दिवशी शूट करतो आहे. मस्तपैकी शूट झालं. आणि तो चित्रकथेचा तो आहे त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्याचे मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व काय दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करा, त्यांना कॉल करा. आणि जिथे तुम्हाला बोलवायचं असेल, घरात तुम्ही चित्रकथी करायची असेल तेही ते सुद्धा करतात. हॉलमध्ये करायचं असेल, लग्नामध्ये कुठेही करायचं असेल चित्रकथी, त्यांना तेही त्याच्यासाठी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. नक्कीच त्यांना बोलवा आणि खूप सुंदर ते चित्रकथी करतात. काही कारणामुळे मी पूर्ण चित्रकथी या ब्लॉगमध्ये दाखवू शकत नाही, कारण ते कलाकार आहेत, त्यांनी त्यांच्यावर केलेली मेहनत आहे. मी फक्त त्यांचा एक व्हिडिओ शूट केलेला आहे, तुम्ही ती पूर्ण चित्रकथी दाखवू शकत नाही. माझे एक चित्रकथी पूर्ण दाखवल्यामुळे तुम्ही बघता कदाचित मध्ये बोर होऊ शकता. पण ती जी चित्रकथी आहे माझ्या व्हिडिओमार्फत बघण्यापेक्षा तुम्ही समक्ष त्यांच्या तोंडून जर आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये बसून तुम्ही जर का ती ऐकली आणि बघितली तर ती जास्त तुम्हाला मजा येईल. माझ्या व्हिडिओमध्ये इतकी मजा येणार नाही, म्हणून मी थोडंसंच पार्ट त्याच्यामध्ये या ब्लॉगमध्ये टाकला होता. तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी इकडेच संपवतो. तो भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. आणि या इकडे खाऊन पिऊन म्हणजे जेवढं तुमचा खर्च करता येईल तितकंच खर्च करा. खास करून जे व्हेज पदार्थ आहेत ते खानदेशी खाद्यपदार्थ आहेत तिथे नक्की जरूर जावा, कारण तिकडे जी पोळी आहे ती वेगळी आहे. ती तुम्हाला फक्त सध्या तरी इथेच बघायला भेटेल. बाकीच्या वेळी आपण नॉर्मल साधी पुरणपोळी बनवतो, पण इथे ही पुरणाचे जो मांडा असतो तो इथे त्याला बोलतात, आपण पुरणपोळी बोलतो, ते पुरणाचा मांडा बोलतात त्यांच्या तिथे. परत ठेचा भाकरी वगैरे आहे. परत त्यांच्याकडे एक खास अशी गोष्ट आहे जी मी आता घरी घेऊन चाललेलोच आहे, ती आहे कचोरी, जी शेगावची कचोरी आहे ती आहे. अशा बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्यांच्याकडे. तर खा प्या मस्त राहा आणि भरपूर असे स्टॉल्स आहेत. त्यामधला हा माझा फेवरेट स्टॉल होता. तर मग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो.